नमस्कार, आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन। भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भारतीय जनता पार्टी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गटनेते पदावर माझी नियुक्ती केली आणि कार्यकर्त्यांचा सन्मान केला। कुठल्याही कार्यकर्त्याला सन्मान हवा असतो पार्टीमध्ये आणि तो भारतीय जनता पार्टीने मला दिला। आज भारतीय जनता पार्टीच्या या गटनेता कार्यालयाचं उद्घाटन झालंय। बरेच दिवस त्याचं काम चालू होतं आणि काही वर्ष इलेक्शन लांबल्यामुळे थोडंसं लांबणीवर गेलं होतं कार्यालयाचं उद्घाटन। मला आज सगळं झाल्यानंतर आज आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आदरणीय जगन्नाथ पाटील साहेब, मंदूजी परब, बुलाना सूर्यवंशी, दीपेशजी म्हात्रे, उपमहापौर राहुलजी दामले, वरुण पाटील, अमित धाकरसपासून KR जाधव साहेब, पद्माकर कुलकर्णींपासून सगळे जुने मंडळी आज या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होती आणि आपण खूप मनस्वी आनंद झालेला आहे। भारतीय जनता पक्षाचं ज्यांनी अनेक वर्ष कार्यकर्ता म्हणून संघटनेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं माझे मित्र असे शशिकांतजी कांबळे साहेब, जे जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत, लोकसभेचे निवडणूक प्रमुख राहिलेले आहेत, महाराष्ट्र प्रदेशाचे अनुसूचित जाती जमातीचे ते प्रदेश सरचिटणीस राहिलेले आहेत, अशा एका कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी ही खूप मोठी संधी दिलेली आहे आणि मला खात्री आहे की गटनेता म्हणून भारतीय जनता पक्षाचा एक गटनेता म्हणून या महानगरपालिकेच्या माध्यमामधून आपल्या कार्यकर्त्यांची असो किंवा जनतेची कामं असो या कार्यालयाच्या मार्फत त्यांच्याकडून खूप चांगल्या पद्धतीने होतील आणि त्यांची कारकीर्द ही एक संस्मरणीय अशी कारकीर्द राहील। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी एक जवळचं माणुसकीचं नातं जे त्यांनी इतक्या वर्षात जपलेलं आहे ते नातं या माध्यमामधून अजून वृद्धिंगत होईल। आणि नमस्कार, आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन।